ई केवायसीची मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी म्हटलंय। त्या आजही अपेक्षित आहे केवायसी सुरू होईल, तर काय सांगा? ई केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती। पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी ई केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांना सुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार। ई केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। तो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची माहिती समोर येते। 3000 रुपये खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता सरकार गिफ्ट देणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची ही 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे की नाही हे तपासण्यासाठी या योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यामध्ये बदल केले जावेत असा सूर समितीच्या ताज्या चर्चापत्रातून उमटलेला आहे। लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या पुढेही राबवणार असं म्हटलंय मंत्री आदिती तटकरे। ई केवायसीची मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी म्हटलंय। लाडक्या बहीण योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींना आणखी निधी वाढवून मिळणार का याकडे लक्ष असणार आहे। पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं तशी शिफारस केली आहे। योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा अशी शिफारस केली आहे। योजनेचं मूल्यमापन करून त्यामध्ये बदल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। महागाई वाढत चालली आहे, बदलत्या कौटुंबिक गरजाही आहेत आणि थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे का नाही हे तपासण्यासाठी योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यानुसार बदल केले जावेत असा हा सूर होता। ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा ई केवायसीची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले। केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील, अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली। जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे, 4 व्हीलरची, याच्या डेटाबेसची माहिती घेतली। रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे। 14,000 तर पुरुषच निघाले। जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली आहे, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 लाख महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे। त्यामुळे त्यांना
लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देतं. तुमच्या खात्यामध्ये जूनच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, कारण की जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. आता जुलै महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल, कारण की बघा जून महिन्याचा हप्ता जो आहे तुम्हाला या ठिकाणी जुलैमध्ये भेटलेला आहे, म्हणजे हा लेट झालेला आहे. प्रत्येक वेळेमध्ये या ठिकाणी हप्ता जो आहे तो लेट होताना दिसतो. त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा न होता पुढच्या महिन्याच्या या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होतात. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागते, मात्र त्या महिन्यामध्ये सध्या पैसे जमा होताना दिसत नाहीत. तर त्यासाठी सरकारने 1 तारीख फिक्स करणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना फायदा होईल. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपयांचा हप्ता जो आहे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. काही लाडक्या बहिणींना हे पैसे अजून देखील आलेले नाहीत. तर तुमचे पैसे आले की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो किंवा नाही म्हणून सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर जुलैचा हप्ता, KYC पात्रता आणि लाभार्थी यादीबद्दल महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जुलैपासून या ठिकाणी जून महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता जो आहे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे 15 जुलैपासून. तर राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने पात्र महिलांच्या खात्यामध्ये, बँक खात्यामध्ये ही रक्कम पाठवली जाते. पण अनेक महिलांना सध्या एका महिन्याच्या हप्त्याचा SMS प्राप्त झालेला आहे. तर जुलै महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही, म्हणजे फक्त जून महिन्याचाच हप्ता जमा होतोय, कारण की जून महिन्याच्या हप्त्याचाच या ठिकाणी GR जो आहे निधीचा आलेला होता आणि तो मंजूर झालेला होता. त्याच्यामुळे तुम्हाला सध्या जून महिन्याचाच हप्ता एकच महिन्याचा भेटणार आहे. तर हा तुमचा यापूर्वी जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये एकाच वेळी मिळतील अशी चर्चा होती, पण सध्या फक्त जून महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बघा, या न्यूजमध्ये सांगितलंय की 15 ऑगस्ट आधी जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे. तर तुमचा हा चालू महिना जो आहे तो तुमचा पुढे लांबणीवरती म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये हा हप्ता जाऊ शकतो आणि 15 ऑगस्टपर्यंत हे पैसे भेटण्याची शक्यता असू शकते. तसेच या योजनेचा लाभ सुरुवातीला 2.5 कोटी महिलांना मिळत होता, मात्र पात्रता पडताळणी आणि KYC प्रक्रियेनंतर 92 लाख महिलांची नावं लाभार्थी यादीमधून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या जवळपास 1.50 कोटी महिलांनाच या ठिकाणी योजनेचा लाभ जो आहे तो मिळत आहे. ज्या महिलांनी KYC पूर्ण केली नाही किंवा योजनेच्या पात्रता अटी पूर्ण केलेल्या नाहीत त्यांची नावे यादीतून काढण्यात आली आहेत. तसेच KYCतील त्रुटीमुळे 60 लाख महिलांना लाभापासून वगळण्यात आलेला आहे. पण पात्र असूनही ज्यांची नावे चुकली किंवा वगळली गेली आहेत त्यांच्यासाठी दिवसाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागाकडून अशा प्रकरणाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू करण्यात येणार असून पात्र महिलांची नावे पुन्हा योजनेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करूनही कोणत्याही योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांना किमान एका योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे असंही सांगण्यात आलेलं आहे. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. तुमचे अजून याच्याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.